नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आपली आजची मुख्य बातमी आहे तर आजची मोठी खुशखबर, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन. जी.आर. परिपत्रक निर्गमित दिनांक 10 मार्च 2026. या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भाने महत्त्वपूर्ण बातमी आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार सर्व थकीत रक्कम. थकीत वेतन देयक संदर्भात शासनाकडून परिपत्रक निर्गमित. चला तर शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या मुख्य गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण. शासन स्तरावरून निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक संबंधित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार महागाई वाढ संदर्भात योग्य त्या फेरफारासह होणार लागू आणि अशा प्रकारचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. चला पाहूया विषयी सविस्तर अपडेट. निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक संबंधित शासनाने नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केले आहेत. म्हणजे निवृत्ती कुटुंबधारकांना, पेन्शनधारकांसाठी हे परिपत्रक निर्गमित केले आहे आणि त्या संदर्भात निर्णय असा आदेश देते की किंवा देण्यात आला आहे की राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेत 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढीचा दर हा 58% सुधारित करण्यात आला आहे. तसेच सदर महागाई वाढ दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावे आणि त्याचबरोबर असेही शासन निर्णयात आणि परिपत्रकात नमूद केले आहे, स्पष्टपणे नमूद केले आहे की माहे 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकीत महागाई सवलत पेन्शनधारकांना मार्च 2026 या महिन्यात रोख स्वरूपात अदा करण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सदर शासन निर्णयानुसार प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय असणाऱ्या महागाई भत्ता रकमेची परिगणनाची जबाबदारी निवृत्ती वेतन वितरण अधिकारी, अधिदान व लेखा कोषागार अधिकारी, मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच शासन असाही आदेश देते की ज्यांना निवृत्ती वेतन लागू केलेली आहे अशा मान्यता प्राप्त, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा दिलेल्या नियमाप्रमाणे शासन निर्णयानुसार दिलेल्या योग्य ते फेरबदलासह लागू होणार आहे. याशिवाय सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलमानुसार असाही आदेश देण्यात येत आहे की सर्व जिल्हा परिषद चे निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीधारक यांनाही लागू राहणार आहे आणि शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरबदलासह आता मंजूर केलेल्या महागाई भत्ता वाढीस लागू असल्याचे या सदर शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे. संबंधित परिपत्रकाच्या स्पष्टीकरण पेन्शन
धारकांना सुधारित दराने पेन्शन देण्यात येणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.